हॅलो फ्रेंड्स, आपण मागील लेक्चरमध्ये सेंट्रल फोर्स ही कन्सेप्ट बघितलेली आहे आणि त्या लेक्चरमध्ये सेंट्रल फोर्सच्या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग प्रॉपर्टीज ऑफ द सेंट्रल फोर्स बघणार आहोत. तर आपण पहिल्या दोन प्रॉपर्टीज कुठल्या बघितल्या होत्या, तर कुठली, जर सेंट्रल फोर्स ची मॅग्निट्यूड एफ आर ची जर निगेटिव्ह असेल तर the force between the two particles is attractive, and the magnitude of the central force is positive असेल तर force acting between the two particles are repulsive. okay, repulsive in nature. ही फर्स्ट प्रॉपर्टी होती. सेकंड प्रॉपर्टी काय बघितली होती, तर सेंट्रल फोर्स काय कन्झर्वेटिव्ह इन नेचर आहे. म्हणजे सेंट्रल फोर्स काय कन्झर्वेटिव्ह इन नेचर आहे. ओके, आता आपण थर्ड प्रॉपर्टी बघणार आहोत. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, तर इफ पार्टिकल मूव्स इन ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, म्हणजे एक पार्टिकल आहे तो ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स मध्ये मूव्ह होत आहे, तर त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असतं, कन्झर्व्ड होतं. त्याचं अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड होतं. म्हणजेच काय, त्याचं अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, इफ particle moves in action of central force then its angular momentum conserved. ओके, म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर पार्टिकल जर ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्सचा मूव्ह होत असेल तर त्याचा अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड आहे म्हणजेच काय, म्हणजेच अँग्युलर मोमेंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम जर आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय होतं, तर अँग्युलर मोमेंटची व्हॅल्यू जर आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम अँग्युलर मोमेंटचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ती जर व्हॅल्यू जर 0 येत असेल त्याचा अर्थ काय होतं, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, त्याच वेळी 0 येणार आहे. जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल त्याचा अर्थ काय होतो, त्या अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं आहे, तर अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम हे 0 आलं पाहिजे. असं असेल तर आपण काय म्हणतो, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे म्हणतो. काय प्रूव्ह करायचं, अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड आहे म्हणजेच जर अँग्युलर मोमेंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम जर 0 आलं तर काय म्हणू शकतो आपण, अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड आहे म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यासाठी आपण एक सिस्टीम बघू. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सूर्य आहे आणि सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे आपली काय अर्थ फिरत आहे. बरोबर आहे. आणि या अर्थवर हा सन काय करतो, आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो. आणि आपल्याला यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा का सुद्धा काय कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. बरोबर आहे. म्हणजे आता ह्या सिस्टम मध्ये अर्थ सूर्याभोवती फिरत आहे अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन, म्हणजेच अंडर द सेंट्रल फोर्स ऑफ सन. बरोबर आहे. म्हणजे कसला एक्झाम्पल झाला, सेंट्रल फोर्सचा एक्झाम्पल झाला. आणि ह्या अर्थची व्हेलॉसिटी काय आहे, अर्थची व्हेलॉसिटी काय, ह्या व्हेलॉसिटीने काय होतो, तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे सूर्याभोवती. बरोबर आहे. आणि सूर्य आणि अर्थ, सूर्य आणि अर्थ यांच्यामधलं रॅडियस वेक्टर काय r बार आहे. ठीक आहे. आणि जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अप्लाय केलेला आहे, म्हणजे सननं अर्थला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे, या साईडला या डायरेक्शनला असणार आहे. या डायरेक्शनला अर्थने सूर्याने अर्थला या डायरेक्शन मध्ये काय केलेलं आहे, या डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे, तो काय असणार आहे, एफ आर आहे. ओके, आपल्याला माहित आहे की हे बेस्ट एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा काय आहे, एक सेंट्रल फोर्स आहे. म्हणजे एक असलेलं बेस्ट एक्झाम्पल आहे सेंट्रल फोर्स आहे. आणि अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला माहित आहे सेंट्रल फोर्स फील्ड मध्ये अर्थ काय होत आहे, व्ही या व्हेलॉसिटीने इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये मोशन करत आहे. बरोबर आहे. म्हणजे अंडर द सेंट्रल फोर्स मध्ये काय होते, अर्थ
सूर्याभोवती काय करत आहे, मोशन करत आहे. बरोबर आहे. असं असेल तर याचा आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं किंवा अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेटिव्ह असतं हे दाखवायचं आहे. बरोबर आहे. जर असं असं असेल तर मग मला सांगा, आपल्याला माहिती आहे सूर्य आहे, अर्थ आहे, जी इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी व्ही ने मूव्ह होत आहे सूर्याभोवती, आणि सूर्याने त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे F इतका, आणि त्या दोन्ही मधला रॅडियस वेक्टर काय आर आहे. ओके. तर आता मला काय प्रूव्ह करायचं आहे की अर्थचं जे अँग्युलर मोमेंटम आहे कन्झर्व्ड आहे, म्हणजे अर्थचं अँग्युलर मोमेंटम काय कॉन्स्टंट आहे प्रूव्ह करायचं आहे. ओके. त्याचप्रमाणे मी काय करेन, मला अर्थवरचा टर्क्यू काढायचा आहे, अर्थचा टर्क्यू काढायचा. त्यासाठी काय फॉर्म्युला आहे टर्क्यूसाठी, टॉर्कसाठी, टॉर्क अर्थचा मला टर्क्यू काढायचा आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला काय, टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ पोझिशन वेक्टर, पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड आर, ओके, इनटू मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ, ओके ओके, इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. मला आजचा टर्क्यू काढायचा असेल त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, टर्क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ पोझिशन वेक्टर आर इनटू मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रल फोर्स और ग्रेविटेशनल फोर्स एफ इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम, म्हणजे साइन इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर अँड सेंट्रल फोर्स इनटू, म्हणजे काय असणार टर्क्यूचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ रॅडियस वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स और ग्रेविटेशनल फोर्स इनटू साइन ऑफ angle between the radius vector and gravitational force, sine of angle between radius vector, sine of angle between the radius vector to gravitational force, म्हणजे कशामधला अँगल इनटू काय असणार आहे साइन ऑफ रॅडियस वेक्टर, साइन ऑफ रॅडियस वेक्टर सॉरी साइन ऑफ अँगल बिटवीन साइन ऑफ अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे या दोन क्वांटिटी मधला अँगल. टर्क्यू म्हणजे काय असणार आहे, टर्क्यू इज नथिंग बट मॅग्निट्यूड ऑफ रॅडियस वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इनटू साइन ऑफ अँगल ऑफ बिटवीन देम, साइन ऑफ अँगल ऑफ बिटवीन देम, म्हणजे साइन ऑफ अँगल ऑफ और साइन ऑफ अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि रॅडियस वेक्टर मधला काय आहे अँगल आहे याचं साइन. ओके. टर्क्यू कसा काढला जातो, तर टर्क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ रॅडियस वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि रॅडियस वेक्टर यांच्यामधला जो अँगल आहे त्याचं साइन म्हणजे टर्क्यू. आता आपल्याला माहित आहे रॅडियस वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, अशी आहे. ओके, अशी आहे, आणि रॅडियस वेक्टरची डायरेक्शन अशी आहे. ओके. आणि फोर्स ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स ऍक्ट केलेला आहे सनने अर्थवर, तो कसा आहे असा आहे, म्हणजे दोघं अपोजिट इन डायरेक्शन आहेत ना, डायरेक्शन दोन्हीची. म्हणजे जर असं असेल ते दोन्ही पण पॅरलल आहेत पण अपोजिट इन डायरेक्शन असेल, काय हा रॅडियस वेक्टर असा आहे, फोर्स वेक्टर किंवा फोर्स असा आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे सेम इन लाईन आहेत, म्हणजे पॅरलल जरी आहेत म्हटले चालेल, पॅरलल आहेत पण अपोजिट इन डायरेक्शन असेल तर त्यांच्यातला अँगल किती असतो, तर त्यांच्यातला अँगल किती असतो 180 असतो. किती असतो 180 असतो. साइन ऑफ 180 डिग्री आपल्याला माहिती आहे, साइन ऑफ 180 डिग्री किती आहे हे म्हणजेच 0, म्हणजेच आर इंटू एफ इंटू 0 काय भेटणार आहे आपल्याला, टॉर इज 0 असतो, म्हणजेच तो जो टॉर आहे किती आहे हा 0 आहे. ओके ओके. आता आपण 11th सायन्सला बघितलं असेल डेफिनेशन ऑफ लिनियर मोमेंटम. काय लिनियर मोमेंटम कसं आपण लिहितो,
लिनियर मोमेंटम कसा लिहितो, dl अपॉन dt लिनियर मोमेंटम, सॉरी ठीक आहे. तर आपण 11 सायन्स मध्ये बघितलं असेल, टॉर इज नथिंग बट टॉर इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. टॉर इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपल्याला माहिती आहे टॉर म्हणजे काय, झिरो आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणणार आहे, डीएल अपॉन dt आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे, टॉर किती आहे, झिरो आहे. आणि टॉर म्हणजेच काय, टॉर इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर, सॉरी टॉर इज नथिंग बट, टॉर इज आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, झिरो आहे. अर्थवर किती टॉर आहे, टॉर क्यू किती आहे, तर झिरो आहे. अर्थवर टॉर क्यू किती आहे, झिरो आहे. आपल्याला माहिती आहे टॉर क्यू इज नथिंग बट द डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर क्यू इज नथिंग बट द डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. टॉर क्यू इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी मगाशी लिनियर मोमेंटम म्हटलं तर चुकीचं आहे. टॉर क्यू म्हणजेच काय, डेरिवेटिव्ह ऑफ डेरिवेटिव्ह, मगाशी मी लिनियर मोमेंटम म्हटलं होतं चुकीचं आहे, अँग्युलर मोमेंटम म्हणायला पाहिजे. म्हणून मी परत एकदा करेक्शन करतो. तर टॉर क्यू इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर क्यू इज नथिंग बट डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. आणि आपल्याला माहिती आहे टॉर क्यू किती आहे, अर्थवर झिरो आहे. म्हणजे डीएल अपॉन dt किती असणार आहे, झिरो. कारण टॉर झिरो आहे म्हणजे डीएल अपॉन dt सुद्धा काय असणार आहे, झिरो असणार आहे. ओके. आता मला सांगा कोणत्या क्वांटिटीचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू टाइम, जर झिरो येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मी नवीन म्हणतो कोणत्याही क्वांटिटीचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि ते आपल्याला किती व्हॅल्यू येते, झिरो देत असेल तर ती टर्म कशी असते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच जर डीएल अपॉन dt झिरो येत असेल तर काय एल काय असणार आहे, एल काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. एल कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, अँग्युलर मोमेंटम काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, जर इफ पार्टिकल मूव्स इन ऍक्शन ऑफ सेंटर फोर्स देन इट्स अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, कन्झर्व्ड असणार आहे. कारण एल आपल्याला कॉन्स्टंट भेटलेला आहे. एल कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, कन्झर्व्ड असणार नाही. ओके. ओके. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. ओके. फोर्थ प्रॉपर्टी बघू आपण. काय फोर्थ प्रॉपर्टी, fourth property, that if particle moves under the central force, then it motion takes place in plane. if particle moves under the action of central force, म्हणजे पार्टिकल जर सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याची जी मोशन आहे हे टेक्स प्लेस होते इन अ प्लेन. त्याची मोशन जी होते एका प्लेन मध्ये होते. काय होते त्याची मोशन ना, ही त्याच्या प्लेन मध्ये होते. नवीन एकदा मी सांगतो फोर्थ प्रॉपर्टी काय आहे, इफ particle moves under the action of central force, if particle moves under the action of central force then its motion takes place in a plane, then its motion is takes place in a plane of central force. प्लेन ऑफ सेंट्रल फोर्स म्हणजे सेंट्रल फोर्सच्या प्लेन मध्ये त्याचे मोशन होते. हे आपल्याला त्याची फोर्थ प्रॉपर्टी आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचे. तर प्रूव्ह करण्यासाठी मी एक डायग्राम काढतो. ओके. हा एक्स वाय आणि झेड. समजा हा पार्टिकल इथं आहे, पार्टिकल इथं आहे, तो एक्स झेड प्लेन मध्ये काय होत आहे, मूव्ह होत आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि पार्टिकल हा सेंट्रल फोर्स, हा सेंटर ओ आहे. समजा माझ्याकडे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे एक्स वाय झेड आणि या कोऑर्डिनेट सिस्टीमचा सेंटर ओ आहे आणि त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पी आहे
जो एक्स झेड प्लेन मध्ये मूव्ह होत आहे, एक्स झेड प्लेन मध्ये मूव्ह होत आहे अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स मध्ये मूव्ह होत आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की तो ह्या एक्स झेड प्लेन मध्येच मूव्ह होतो हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. समजा याची रॅडियस वेक्टर काय आहे, आर आहे, आर आहे. आणि हा या पार्टिकलवर जो लिनियर मोमेंटम आहे इन द डायरेक्शन ऑफ झेड डायरेक्शन, या डायरेक्शनने काय लिनियर मोमेंटम आहे, या डायरेक्शन काय आहे त्याचा लिनियर मोमेंटम आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, हे पार्टिकलची मोशन हे एक्स झेड प्लेन मध्ये होते दाखवायचे आहे. पार्टिकलची मोशन एक्स झेड प्लेन मध्ये होती ही दाखवायचं आहे. म्हणजेच जो पार्टिकल अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स मूव्ह होतो तो त्याची मोशन काय होते, टेक्स प्लेस इन प्लेन मध्ये मोशन टेक्स प्लेस होते ऑफ सेंट्रल फोर्सच्या प्लेन मध्ये याचे मोशन टेक्स प्लेस होते हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग आपण काय घेतले, एक सिस्टम घेतली जाते, एक कोऑर्डिनेट सिस्टम घेतली ज्याचे ऍक्सिस काय आहेत एक्स वाय झेड आणि त्याचा सेंटर ओ आहे, आणि एक पार्टिकल पी आहे जो एक्स झेड प्लेन मध्ये काय होतोय मूव्ह होत आहे अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये मूव्ह होत आहे. ठीक आहे. त्याचा रॅडियस वेक्टर आर आहे, त्याचा अँग्युलर मोमेंटम कुठल्या डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ एल म्हणजेच परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम एल इज नथिंग बट रॅडियस वेक्टर इनटू लिनियर मोमेंटम. ओके ओके. हे झालं, हे बेसिक डेफिनेशन आहे, 11th क्लास झालेली असेल. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू रॅडियस वेक्टर इनटू रॅडियस वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट ऑफ रॅडियस वेक्टर इनटू लिनियर मोमेंटम. ओके. आता मी ह्या इक्वेशनला रॅडियस वेक्टरने काय करतो, मी डॉट प्रॉडक्ट घेतो. रॅडियस वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट, ह्या इक्वेशनचा मी रॅडियस वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेतो. म्हणजेच मी काय करणार आहे, डॉट प्रॉडक्ट घेणार आहे इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मी काय करणार आहे, डॉट प्रॉडक्ट घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू रॅडियस वेक्टर. काय होणार आहे, आता काय होतात हे क्रॉस प्रॉडक्ट, आणि आपल्याला माहित आहे स्केलर फंक्शनचे डॉट आणि क्रॉस प्रॉडक्ट काय असतात, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असेल. इथे बघा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे, म्हणजे 1 2 3, आणि जर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असेल तर क्रॉस प्रॉडक्ट क्रॉस आणि डॉट इंटरचेंज होतात. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट पोझिशन ऑफ डॉट आणि क्रॉस कॅन बी चेंज. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे इथं इक्वेशन 1 काय आहे, अँग्युलर मोमेंटम इज नथिंग बट द क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम. बरोबर आहे. हे बेसिक इक्वेशन आहे 1 आहे. मी याचं काय घेतलं, डॉट प्रोडक्ट घेतला विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर. या इक्वेशनचा काय मिळाला, डॉट प्रोडक्ट घेतला विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर. तर काय म्हटलं, दोन्ही बाजूला मी काय करणार, डॉट प्रोडक्ट घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर. आर बार डॉट एल बार म्हणजे लिनियर मोमेंटम इज इक्वल टू, इथं पण मी काय केलं डॉट प्रोडक्ट घेतला, आर बार इंटू आर बार क्रॉस पी बार म्हणजे लिनियर मोमेंटम. ओके. हे इक्वेशन काय झालं, 2 झालं. आणि आता आपल्याला माहित आहे इथं काय आहे, इथे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, 1 2 3 ट्रिपल प्रोडक्ट आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असेल तर डॉट आणि क्रॉस काय होतात, इंटरचेंज होतात. डॉट आणि क्रॉस काय होतात, इंटरचेंज होतात. मग मी असं येतं का, इथं असं लिहितो, हे इक्वेशन 3. ओके. ओके झालं. हा क्रॉस प्रॉडक्ट आणि हा डॉट प्रॉडक्ट इंटरचेंज झालेले आहेत, आम्ही असं लिहिलेलं. ओके. तर हे वेक्टर चॅप्टर बघितलं तर त्याच्यामध्ये हे काय बेसिक रूल आहे. ओके. आता सांगा मला, आपण वेक्टर चॅप्टर मध्ये शिकला असा तर क्रॉस प्रॉडक्ट ऑफ एनी फंक्शन विथ
फंक्शन इटसेल्फ इथं काय आहे बघा, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ रॅडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू रॅडियस वेक्टर आहे. म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट ऑफ एनी फंक्शनचं क्रॉस प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू फंक्शन इटसेल्फ असेल हां, तर त्याची व्हॅल्यू किती येते, 0 येते. म्हणजे ही टर्म काय आहे, 0 आहे. आणि इथं क्रॉस प्रॉडक्ट ऑफ रॅडियस वेक्टर इंटू रॅडियस वेक्टरच आहे. रॅडियस वेक्टरचाच रॅडियस वेक्टरची क्रॉस प्रॉडक्ट आहे. जर असं असेल तर वेक्टर चॅप्टरमध्ये तुम्ही शिकला असाल, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ द एनी फंक्शन विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ एनी फंक्शन विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ गिव्ह 0. काय येतं, 0 देतं. मग काय 0 इंटू लिनियर मोमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. 0 म्हणजे 0. ओके, हे इक्वेशन 4. ओके, आता आपल्याला काय भेटलंय, आर कॅप डॉट एल कॅप म्हणजे पोझिशन वेक्टर डॉट प्रॉडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम, डॉट प्रॉडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर अँड लिनियर डॉट प्रॉडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर अँड अँग्युलर मोमेंटम, डॉट प्रॉडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 0. म्हणजे जर दोन क्वांटिटीचा जर डॉट प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, तर त्या दोन क्वांटिटी परपेंडिक्युलर टू इच अदर आहे म्हणतो. त्या दोन क्वांटिटी परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजेच रेडियस वेक्टर हा परपेंडिक्युलर कशाच्या, अँग्युलर मोमेंटम. म्हणजे त्याचा अर्थ काय, डॉट प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड अँग्युलर मोमेंटम, डॉट प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 0 आहे. जर असं असेल तर काय म्हणतो, ते दोन प्रोडक्ट काय आहेत, एकमेकांशी परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच काय, आर बार परपेंडिक्युलर टू एल बार और एल बार परपेंडिक्युलर टू आर बार असं म्हणतो. ओके ओके, हा म्हणजेच काय आहे, हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. मग जर हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, बघा हे आणि हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर आपल्याला माहित आहे 3 ऍक्सिस आहेत, वाय एक्स आणि झेड. म्हणजे एक्स वाय झेड 3 ऍक्सिस आहेत. त्यातला लिनियर मोमेंटम वाय ऍक्सिसला आहे, बरोबर आहे. हां, आणि पोझिशन वेक्टर आर आहे. आणि पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर मोमेंटम वाय ऍक्सिसला आहे आणि तो परपेंडिक्युलर कशाशी आहे, आर म्हणजे पोझिशन वेक्टरशी परपेंडिक्युलर आहे. जर असं असेल, हा वाय ऍक्सिसला आहे अँग्युलर मोमेंटम आणि तो परपेंडिक्युलर आहे पोझिशन वेक्टरला. म्हणजेच काय असणार आहे, हा परपेंडिक्युलर कधी असणार आहे, जर याचं मोशन नेहमी एक्स आणि वाय या प्लेनमध्येच होत असेल तरच परपेंडिक्युलर असणार आहे. जर दुसऱ्या याच्यामध्ये झालं तर परपेंडिक्युलर होणार आहे का, नाही. थर्ड ऍक्सिसला जर हे पार्टिकल असेल थर्ड ऍक्सिसच्या याच्यावर, तर हा त्यावेळी हा परपेंडिक्युलर असणार आहे का, नाही. म्हणजे हे होल्ड होत नाही. जर हे होल्ड होत असेल, याचा अर्थ काय, आर आणि एल एकमेकांशी परपेंडिक्युलर आहेत. जर हे जर परपेंडिक्युलर जर असतीलच तर काय असणार आहे, हा आर नेहमी काय असणार आहे, एक्स झेड प्लेन मध्ये काय असणार आहे, मूव्ह होणार आहे. एक्स झेड प्लेन मध्ये मूव्ह होणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला प्रूफ भेटते, जर पार्टिकल मूव्स इन द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स देन इट मोशन टेक्स प्लेस इन प्लेन. म्हणजे एक्स झेड प्लेन मध्येच याचा मोशन होते, इथं प्रूफ झालेलं आहे. हे झालं फोर्थ प्रॉपर्टी. आपण आता लास्ट प्रॉपर्टी बघू. लास्ट प्रॉपर्टी काय, तर फिफ्थ प्रॉपर्टी बघू आपण. फिफ्थ प्रॉपर्टी काय, जर इफ पार्टिकल मूव अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, इफ पार्टिकल मूव द इफ पार्टिकल मूव्स अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, म्हणजे पार्टिकल सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याची एरियल व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट होते. म्हणजे त्यांच्या रॅडियस वेक्टरनं जी एरियल व्हेलॉसिटी केलेली असते ती काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच काय, इफ पार्टिकल मूव्स अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स then the aerial velocity swept by or area swept by position vector in equal time is constant. ओके, म्हणजे याचा अर्थ काय बघा, याचा मला आज समजून घेऊ. आपल्याला महत्वाचं म्हणजे पाचवी प्रॉपर्टी काय आहे बघू.
काय प्रॉपर्टी आहे, जर एखादा पार्टिकल इफ अ पार्टिकल मूव्ज अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, म्हणजे एखादा पार्टिकल सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये मोशन करत असेल तर इट्स एरियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. तर काय असतं त्याची एरियल व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. ही थर्ड प्रॉपर्टी, सॉरी ही फिफ्थ प्रॉपर्टी, ही आपल्याला आता प्रूव्ह करायची आहे. काय आहे, इफ पार्टिकल moves if particle moves under the action of central force then its air velocity remains constant. ओके, म्हणजेच एखादा पार्टिकल आहे तो काय होतो, सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये मूव्ह होत आहे, तर असं होत असेल तर त्याची एअर व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. ही फिफ्थ प्रॉपर्टी आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज माझ्याकडे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टम आहे. ओके, हा सेंटर त्याचा काय आहे, कोऑर्डिनेट सिस्टमचा ओ आहे. ठीक आहे, आणि एक माझा पार्टिकल आहे पी. ठीक आहे, त्याचे पोझिशन वेक्टर आहे आर. ठीक आहे, आर आहे. बघा माझ्याकडे कोऑर्डिनेट सिस्टम आहे एक्स वाय झेड. ठीक आहे, त्याचा सेंटर ओ आहे आणि माझ्याकडे काय आहे, पार्टिकल आहे पी. ठीक आहे, पी आहे जो हा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स मूव्ह होत आहे. हा पार्टिकल काय आहे, अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स काय होते, या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये मूव्ह होत आहे. ठीक आहे, इनिशियल त्याची पोझिशन वेक्टर काय आहे, आर आहे. ओके, आणि काय होतो तो एक स्मॉल टाइम dt मध्ये, काय होतो, dr एवढे, dr बार एवढे काय होतो तो एवढा तो दूर जातो. म्हणजे स्मॉल त्याचा रॅडियस वेक्टर किती आहे, r बार आहे. आणि तो स्मॉल टाइम dt मध्ये काय होतो, dr एवढं काय होतो तो पोझिशन मूव्ह करतो. म्हणजे समजा हा dr आहे, समजा मी इथून इथं गेला, ही जी आहे ही स्मॉल टाइम काय आहे, dr आहे इन dt मध्ये. समजा ठीक आहे, ओ आहे, मी तर नाव देतो. स्मॉल टाइम मध्ये कुठे किती झाला त्याची पोझिशन केली dr. ओके, मग हे किती असणार आहे, आपण जर व्हेक्टर चॅप्टर बघितला तर हे किती असणार आहे, तर ह्या जी क्वांटिटी असणार आहे आर बार प्लस dr बार, हे येत असणार. हे किती आहे, dr आहे. स्मॉल म्हणजे खूप कमी वेळात स्मॉल टाइम dt मध्ये तो किती त्याने मोशन किती केलेलं आहे, dr केलेलं आहे. मी नवीन एकदा सांगतो. माझ्याकडे एक कोऑर्डिनेट सिस्टम आहे एक्स वाय झेड, त्याचा सेंटर आहे ओ, आणि ह्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये अंडर ऑफ ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स माझा एक पार्टिकल आहे पी. पार्टिकल काय आहे, पी आहे, पी आहे. ओके, इनिशियल त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे, आर आहे. ओ सेंटर पासून हा ओ आणि हा पी आहे, तर माझा पार्टिकल आहे, याची पोझिशन वेक्टर आर आहे. ओके ओके, आणि हा काय होतो, पार्टिकल अंडर द ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये तो मोशन करतो. स्मॉल टाइम dt मध्ये किती मोशन करतो, dr एवढी मोशन करतो, म्हणजे एवढी मोशन करतो dr एवढी. ओके ओके, सो किती टाइम मध्ये, स्मॉल टाइम dt मध्ये. तर किती आहे, हे हा पोझिशन वेक्टर किती आर झाला, हा किती झाला, dr झाला. याची व्हॅल्यू काय येणार आहे, आर प्लस dr. आपण व्हेक्टर चॅप्टर मध्ये बघितलं तर तुम्हाला हे कसं याची जी व्हॅल्यू काढायची ते तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये समजेल की ह्या लाईनचा जो व्हॅल्यू आहे ती असणार आहे आर प्लस dr असणार आहे. तो व्हेक्टर चॅप्टर मध्ये बघा, तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर हे dr आहे, म्हणजे तो स्मॉल dt टाइम मध्ये काय आहे, dr एवढं अंतर काय होतो, ट्रॅव्हल करतो. समजा आता मी ह्या दोन पॉइंटला, म्हणजे हा सेंटर ओ झाला, या पॉइंटला मी ए नाव देतो, ए, आणि इथं जो पोहोचला बी. ओके, आणि हा जो पार्टिकल आहे त्याचं काय नाव आहे, पी आहे. ओके, तर या एरियाचं हा जो पोझिशन वेक्टर आर जो आहे तो पोझिशन वेक्टर
आर जो आहे याने जो एरिया ट्रॅव्हल केला इन स्मॉल टाइम dt, याने जो एरिया ट्रॅव्हल केला हा वेक्टर आहे. इथून पाठी मोशन व्हायला चालू झाला आहे तो इथे येऊन पोहोचला dt टाइम मध्ये, म्हणजे त्याने आणि त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं dr. ओके, मग ह्या पोझिशन वेक्टरने हा जो एरिया ट्रॅव्हल केलेला आहे म्हणजे हा एरिया कसा काढणार आहे आपण कसा लिहितो एरिया, स्मॉल एरिया आपण म्हणतो बरोबर आहे. त्याला आपण स्मॉल एरिया करून स्मॉल टाइम मध्ये केलेला आपण त्याला मला स्मॉल एरिया म्हणून डीए. कसा लिहिणार आहे आपण डीए इज नथिंग बट, जर वेक्टर चॅप्टर मध्ये बघितलं तर एरिया काढायचा, एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय डीए. डीए का म्हटलेला आहे आपण एरिया म्हणून शोधलो, पण स्मॉल टाइम डीटी मध्ये आपण किती एरिया ट्रॅव्हल केला ते काढलेला आहे म्हणून आपण स्मॉल डी घेतलेला आहे. डिवाइड तो कसा असतो 1/2 आर बार इंटू हा डी आर बार इंटू हा डी आर बार. हा तुम्ही पाहू शकताय कसा एरिया काढायचा वेक्टर चॅप्टरमध्ये तुम्ही बघू शकताय. एखाद्या ट्रायंगलचा किंवा समांतरभुज चौकोनाचा वगैरे कसा एरिया काढायचा बघू शकताय. तर हा स्मॉल एरियाच्या साठी काय फॉर्म्युला असणार आहे तर एरिया ओ ए बी म्हणजेच ह्या पोझिशन वेक्टरनं इनिशियली हा पोझिशन वेक्टर आर आहे, प्रॅक्टिकली इथं असणार आहे स्मॉल डेटेड टाइम मध्ये डी आर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करून तो कुठं जातो बी या पॉईंटला जातो, आणि या बी या पॉईंटला पोहोचल्यानंतर त्या स्मॉल टाइम डी टी मध्ये हा पोझिशन वेक्टर आर ने जो एरिया ट्रॅव्हल केलेला आहे हा जो मी ब्लॅक ने केलेला आहे हा एरिया आपल्याला काढायचा आहे. म्हणून काय आपण म्हणू एरिया ओ ए बी इज इक्वल टू काय असणार आहे इज इक्वल टू नथिंग बट एरियाच असणार आहे, पण हा स्मॉल टाइम घेतलेला आहे म्हणून स्मॉल टाइम म्हणून आपण काढलेला स्मॉल एरिया डी घेतलेला इज इक्वल टू काय असणार आहे 1/2. जर तुम्ही वेक्टर चॅप्टर बघितला आणि कसं एरिया काढायचं समजलं तर तुम्हाला फॉर्म्युला भेटणार आहे 1/2 रेडियस वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर इंटू दिस स्मॉल डिस्टन्स डी आर, हा तुम्हाला एरिया भेटणार आहे. ठीक आहे, आता मी काय केलेलं आहे याला मी काय हा एरिया मी किती वेळा काढलेला आहे स्मॉल टाइम dt मध्ये काढलेला आहे. मी काय करणार आहे ह्या दोन्ही इक्वेशनला dt ने डिवाइड करणार आहे. डिवाइड बोथ साइड ऑफ इक्वेशन 1 बाय dt. ओके, काय पण मी डी का घेतला कारण स्मॉल एरिया आहे, स्मॉल dt टाइम मध्ये जो एरिया ट्रॅव्हल केला एरिया शिफ्ट केलेला आहे तो किती असणार आहे का स्मॉल टाइम dt मध्ये तो एरिया जो स्वीप केलेला आहे तो किती असणार तो पण स्मॉलच असणार आहे, म्हणून मी काय म्हटलं डीए म्हटलेलं आहे. त्याच्या जागी आपण ए सुद्धा लिहू शकलो असतो पण स्मॉल टाइम केल्यामुळे आपण डीए लिहिलेला आहे. ओके ओके, आता हे झालं एरियासाठी काय झालं इक्वेशन झालं. ओके, तर एरियासाठी इक्वेशन झालं तर मी काय करणार आहे त्या इक्वेशनला डिवाइड द बोथ साइड ऑफ द इक्वेशन 1 बाय dt ने डिवाइड करणार आहे. डी अपॉन dt बघा इज इक्वल टू 1/2 आर बार क्रॉस डी आर बार अपॉन dt. हा वेक्टरचा फॉर्म्युला आहे तुम्ही त्याच्यातून बघू शकता. आता dr अपॉन dt म्हणजे नथिंग बट काय असणार आहे डिस्टन्स अपॉन टाइम. काय डिस्टन्स अपॉन टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी म्हणजे हे काय असणार आहे डी हे काय असणार आहे व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच बघा कशाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर to the with respect to time. Derivative of position vector or derivative of magnitude of position, sorry derivative of magnitude of position vector to the derivative of magnitude of position vector with respect to time. बरोबर आहे. तर पोझिशन वेक्टरचे मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे ते डिस्टन्स असणार आहे. डिस्टन्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असणार आहे व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे ही टर्म म्हणजे व्हेलॉसिटी असणार आहे. 1/2 r कॅप इंटू v कॅप. ओके, आता मी काय करतो ह्या टर्मला मी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय m ने करतो. बरोबर आहे, मग डी अपॉन dt 1/2. ओके, ह्या टर्मला डिवाइड आणि मल्टिप्लाय बाय m म्हणजेच काय फरक पडणार नाही इंटू मल्टिप्लाय पण मी काय केलेलं आहे डिवाइड पण एम केलेलं आहे, त्यामुळे हे टर्म कॅन्सल होते म्हणजे याचा काय आपल्या ह्या इक्वेशनवर फरक पडत नाही. बरोबर आहे, बरोबर. मग आपल्याला माहित आहे एम म्हणजेच काय लिनियर मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी इज नथिंग बट लिनियर मोमेंटम. म्हणून मी काय लिहिणार आहे
dA अपॉन dt इज इक्वल टू 1/2. आता m इथे येतो, m इंटू आर कॅप, हे म्हणजे लिनियर मोमेंटम क्रॉस p. ओके ओके. आता आपल्याला माहित आहे क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर, क्रॉस प्रोडक्ट ऑफ और पोजिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम किंवा पोजिशन इंटू लिनियर मोमेंटम किंवा क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोजिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम काय तर अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. आपल्याला माहित असलं 11 किलो एल इज इक्वल टू आर इंटू पी म्हणजेच डिस्टन्स इंटू लिनियर मोमेंटम, डिस्टन्स इंटू लिनियर मोमेंटम म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. सेम बघा क्रॉस प्रोडक्ट म्हणा किंवा डिस्टन्स इंटू लिनियर मोमेंटम किंवा पोजिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम जर असेल तर काय म्हणजे काय, हे इट इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजेच dA अपॉन dt इज नथिंग बट एल अपॉन 2m. ओके, एल अपॉन 2m. ओके, म्हणजेच काय dA अपॉन dt म्हणजे काय असणार आहे, म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन dA अपॉन dt म्हणजे काय असणार आहे, चेंज इन dA अपॉन dt म्हणजे काय असणार आहे, a म्हणजेच एरिया. बरोबर आहे. dA अपॉन dt याचा अर्थ काय असणार आहे, a मीन्स एरिया आहे. मग जर dA अपॉन dt याचा अर्थ काय होणार आहे, a जर a इज नथिंग बट a इज एरिया असेल, a जर हा एरिया असेल तर dA अपॉन dt याचा अर्थ काय होणार आहे, तर चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम होणार आहे. बरोबर आहे. हां, इज इक्वल टू काय आहे, तर लिनियर मोमेंटम डिवाइड बाय 2m, लिनियर मोमेंटम डिवाइड बाय 2m. हे बार लिहिलं तर चालेल, नाही लिहिलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. इज नथिंग बट काय, लिनियर मोमेंटम, सॉरी मी करेक्ट करतो. काय आहे dA अपॉन dt, त्याच्यामध्ये ए काय आहे, एरिया. ए जर एरिया असेल तर dA अपॉन dt इज नथिंग बट चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर ए इज एरिया असेल तर dA अपॉन dt याचा अर्थ काय होतो, चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आणि हा काय असणार, चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर हा इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम डिवाइड बाय 2m. हा इतका असणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्याला माहित आहे की 2 हे कॉन्स्टंट आहे, m काय आहे, मास ऑफ द पार्टिकल, ते पण कॉन्स्टंट आहे. लिनियर मोमेंटम आपण मागील प्रॉपर्टी मध्ये बघितलेलं आहे. जर पार्टिकल मूव्ह होत असेल, ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स, म्हणजे एखादा पार्टिकल सेंट्रल फोर्सच्या ऍक्शन मध्ये जर मूव्ह होत असेल तर काय होतं, त्याचं लिनियर मोमेंटम सुद्धा काय असतं, कॉन्स्टंट असतं. हे मागच्या प्रॉपर्टी मध्ये आपण शिकलेलं आहे, आपण प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच जर हा पार्टिकल जर ऍक्शन ऑफ सेंट्रल फोर्स मध्ये मूव्ह होत असेल तर त्याचं लिनियर मोमेंटम सुद्धा, त्याचं अँग्युलर मोमेंटम सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे एल सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम पण कॉन्स्टंट असणार आहे, मास कॉन्स्टंट आहे, 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही टर्म काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे काय येणार आहे तुम्हाला, dA अपॉन dt इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करते की एरियल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट. ओके, त्याचा दुसरा अर्थ काय आहे, under the action of central force, position vectors of particle sweeps equal area in equal time. हे आपण इथं प्रूव्ह करून जातो. म्हणजेच काय, एरियल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय असते, कॉन्स्टंट असते. ओके, ह्या प्रॉपर्टी ऑफ, ही लास्ट प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल फोर्सची झाली. ह्या बरोबरच आपला सेंट्रल फोर्स ही कन्सेप्ट संपलेली आहे. ओके, थँक्यू.